महानगर पालिका के एम्बुलेंस तथा शव वाहिका के किराए में वृद्धि को लेकर एक बार फिर जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष तथा पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख ने मनपा को आड़े हाथों लिया। इसके पूर्व भी मनपा प्रशासन के खिलाफ उन्होंने कई आंदोलन किए। इस संबंध में उन्होंने क्या जानकारी दी, देखते हैं इस खबर में। जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष तथा पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख के नेतृत्व में एक बार फिर आज 16 अप्रैल को दोपहर 12 बजे के दरमियान गांधी चौक में स्थित मनपा के सामने आंदोलन किया गया और एक बार फिर पप्पू देशमुख ने आरोप किया कि 1 अप्रैल 2025 से चंद्रपुर मनपा ने एम्बुलेंस, शव वाहिका जैसे मूलभूत सुविधाओं के भाड़े में बढ़त कर दी है, जिसका असर आम नागरिकों पर पड़ेगा। और इस बढ़त से संतप्त होकर जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख के नेतृत्व में एक बार फिर मनपा के प्रशासनिक अधिकारी के वाहन पर नकली नोटों की बारिश की गई और इस मौके पर सभी ने मनपा के खिलाफ जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं इस आंदोलन के संदर्भ में पप्पू देशमुख ने एक बार फिर आरोप लगाते हुए क्या कहा स्वयं की जुबानी। मागच्या वेळी आम्ही आंदोलन केल्यानंतर आयुक्त साहेबांनी पोलिसात तक्रार केली, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांनी बातम्या दिल्या, जणू काही आम्ही या गुन्ह्यांना खूप घाबरलो, राजकारण सोडून देणार, लढणं सोडून देणार, संघर्ष सोडून देणार। आयुक्त साहेब पुन्हा एकदा घे पैसा आंदोलन केलं। तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर, तुमची तर गाडी तुम्ही पळवली, पोलिसांनी माहिती दिल्यामुळे तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर पैशाची उधळण केली। तुम्ही ॲम्ब्युलन्सचे, शववाहिकेचे दर 5 पटीने वाढवले। खासगी ॲम्ब्युलन्स आणि शववाहिकेपेक्षा चंद्रपूर महानगरपालिकेची ॲम्ब्युलन्स महाग झाली आहे। कशातून पैसा कमवणार तुम्ही? ही महानगरपालिका आहे की व्यापारी प्रतिष्ठान आहे की दुकान आहे? आणि तुम्ही आयुक्त आहे की तुम्ही व्यापारी आहे? आमचा सवाल आहे, ॲम्ब्युलन्सचे, शववाहिकेचे दर कमी करा आणि तुम्हाला जिथून तिथून पैसा पाहिजे, तुम्हाला फक्त पैशाचा हव्यास आहे, त्याच्यासाठी तुम्ही भूमिगत गटार योजनेचं 500 कोटीचं टेंडर काढलं। हे शहर खोदत आहे, धूळ आणि खड्ड्याचं साम्राज्य निर्माण करत आहे, नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळत आहे। म्हणून पुन्हा एकदा आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, तुमच्या 100 तक्रारी झाल्या, 100 गुन्हे दाखल झाले तरी भीक घालत नाही, हे सांगण्यासाठी आजचे आंदोलन केलं। आम्ही एकच तक्रार करू, तुम्ही आणि तुमचे घोटाळेबाज सहकारी जेलमध्ये जाणार, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।